गेट्स. बायनरी मध्ये तुम्हाला सगळं शिकवलं, बायनरी कसं कन्वर्ट करायचं, त्याचं ऍडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं, त्यानंतर त्याचे काय वन्स कॉम्प्लिमेंट कसं, टूज कॉम्प्लिमेंट कसं करायचं, हे सगळं शिकवलंय. आता त्यानंतर तुम्हाला शिकवणार आहे गेट. आणि गेटची भाषा ही कम्प्युटरला कळत असते. जशी प्रेमाला भाषा प्रेमाचीच कळते, तशी गेटची भाषा ही कम्प्युटरला कळते. बस बाकी काही नाही, एवढं लक्षामध्ये ठेव. पण काय आहे आता बेसिक गेट्स आहेत आपल्याकडे, सगळे काही गेट्स आहेत. आणि जो काही तुमचा कॉम्प्युटर ऑपरेट होणार आहे हे सगळं कसं होणार आहे, गेट होते. आणि तुला जर गेट जमत असतील तर पुढचे सगळे काही अर्ध्याच्या जवळपास तुमचे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पार्ट्स आहेत किंवा जे चॅप्टर आहेत ते सगळे तुम्हाला कळणार आहेत. कुठपर्यंत कळणार तुम्हाला, फ्लिप फ्लॉप पर्यंत तुम्हाला गेट विचार होणार नाही. आणि फ्लिप फ्लॉप जर तुम्हाला गेट कळाला तर फ्लिप फ्लॉप कळतो, नाहीतर काहीच कळत नाही. त्यानंतर के मॅप आहे, त्यानंतर मल्टिप्लेक्सर्स आहेत, त्यानंतर अजून काय बुलियन एक्सप्रेशन आहेत, त्या सगळ्यामध्ये काय गेट आहेत. मग ते गेट कोणते कोणते आहेत, मेन आहेत गेटचे 3 टाइप्स. मग त्या 3 टाइप्स मध्ये पहिला तो बेसिक. मग बेसिक मध्ये 3 गेट येतात. एक आहे नॉट आणि त्यालाच म्हणतो आपण इन्व्हर्ट. एक कोणता आहे नॉट आणि त्यालाच काय म्हटलं इन्व्हर्ट. आणि त्यानंतर दुसरा आहे अँड. अँड जो काही गेट आहे त्याचं कामच आहे काय, अँडचं काम काय आहे, मल्टिप्लिकेशन करणे. मल्टिप्लिकेशन करता येतो आपल्याला, येतो, पण कम्प्युटरला येत नाही म्हणून ते गेट वापरतो. आणि आपल्याला येतं पण आपण गेट वगैरे काय वापरले का नाही. आपल्याला जर येत असेल ठीक आहे, नंतर आपल्याला जर पाडे करायचे असतील पण कॅल्क्युलेट करतो. सगळ्याकडे मोबाईल आहे, बरोबर आहे की नाही. हा, मग त्याच्याकडे काही मोबाईल वगैरे काय आहे नाही, मग त्याच्याकडे काय आहे, हे गेट आहे. मग गेट काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. त्यानंतर ऑर गेट आहे. ऑर गेट म्हणजे काय, ए और बी म्हणजे काय करत असतं, त्याने ऍडिशन करत असतं. ऍडिशन कोणाकोणाची करत असतं, जे काही तुमचा इनपुट आहे त्याचा जो काही आउटपुट भेटणार आहे तो आउटपुट कशावर येत असतं, त्याचे ऍडिशन करून येत असतं. मग गेटला काय नंबर ऑफ इनपुट असतात पण आउटपुट किती असतात, एकच. इनपुट तुमचे भरपूर किती असतात, किती तुम्ही इनपुट देऊ शकता पण आउटपुट किती, एकच येणार आहे. मग त्याला म्हणतो आपण गेट. त्यानंतर नेक्स्ट आहे दोन जे काही गेट्स आहेत नॅट आणि नॉर, हे काय युनिव्हर्सल गेट आहेत. युनिव्हर्सल गेट म्हणजे काय, ह्या गेटवरून बनलेले आहेत ते काय युनिव्हर्सल गेट बनले आहेत. त्याचं नाव आहे नॅट गेट आणि दुसरं आहे नॉर गेट. म्हणजे याचा अर्थ हे काय, त्याचं बार आहे. म्हणजे त्याला इम्प्लिमेंटेशन म्हणतात, इम्प्लिमेंट म्हणतात. मग कोणाचं इम्प्लिमेंट आहे, ए अँड बी. ए अँड बी कोण आहेत, इनपुट आहेत. आउटपुट कोण आहे, वाय. वाय इक्वल टू ए बी बार. मग ते ए बी बारला काय करायचं ते मला सांगणार आहे, ठीक आहे. पण तोपर्यंत तुम्ही हलू नका, पुढे जाऊ नका, इथंच राहा. तोपर्यंत संयम ठेवा थोडासा. जर संयम ठेवलं की तुमची बोर्ड हे सक्सेस जाणारच आहे. मग बघा नेक्स्ट आहे हे झालं तुमचा नॅट. त्यानंतर ऑर गेट आहे. ऑर गेट काय करत असतं, ते ऍडिशन करत असतं. ऍडिशन करून त्याचं इन्व्हर्ट करत असतं. बारचं कामच काय करणे, इन्व्हर्ट करणे. आणि त्यानंतर दोन आहेत ते स्पेशल टाइप्स ऑफ गेट आहेत. स्पेशल ऍप्लिकेशनला यूज केलं जाणारे गेट कोणते आहेत, एक आहे एक्स ऑर गेट आणि दुसरा आहे एक्स नॉर गेट. आता एक्स नॉर आणि एक्स ऑर म्हणजे काय, जे काही एक्स ऑर गेट आहे त्याच्यामध्ये ऍडिशनही होते आणि सबट्रॅक्शनही होत असते. ऍडिशनही करतो आणि सबट्रॅक्शनही करतो. म्हणजे दोन्ही कामं करणारे गेट कोणते आहेत, एक्सक्लुझिव्ह गेट म्हणतात त्याला. आणि त्यालाच काय म्हणतात, एक्स ऑर गेट. आणि त्यानंतर तुम्ही एक्स ऑर गेट काम करतो त्याच्या उलट काम करणारा कोण आहे, एक्स ऑर. इथं कोणतं आहे, या ठिकाणी एक्स ऑर आहे तर इथं कोणता आहे, एक्स नॉर आहे. इथं हा एक्स नॉर गेट आहे. मग कोणता हा एक्स नॉर गेट आलेला आहे. मग बघा आता तुम्हाला 1 बाय 1 शिकणार आहे. म्हणजे तुम्ही इनपुट दिला काय, आउटपुट काय आला, इनपुट काय दिला आणि आउटपुट काय आलं ते तुम्हाला शिकवणार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही हा जे काही इन्व्हर्ट गेट आहे किंवा नॉट गेट आहे, मग नॉट गेटला काय होत असतं, तुम्ही जर एक इनपुट दिला तर आउटपुट काय येईल, याचा अर्थ बघा काय, तुम्ही काय केलंय, हे ए आहे, ए काय तर तुम्ही गेटला इनपुट दिले आणि त्याचं तुमचं आउटपुट काय येईल, तर आउटपुट येईल तुमचा बार. काय येईल, हा बार. बार म्हणजेच काय, मे बी तुम्ही 0 देऊ शकता तर आउटपुट काय येणार आहे तुमचा ए बार येणार आहे. ए बार म्हणजे आउटपुट काय आलं तुझा 0 चा 1. कारण तुझं जे काही आउटपुट येणार आहे ते 0चं काय केलं, इन्व्हर्स करून टाक. 0चं 1 आणि 1चा 0. काय केलं असतो, 0चं 1 करा आणि 1चा 0. कारण जे काही तुझं इनपुट आहे ते तुझं आउटपुट मध्ये काय येणार आहे, उलट येणार आहे. काय येणार आहे, उलट. म्हणजे हे ओळखायचं कसं, ज्या ठिकाणी बबल दिसतोय त्या ठिकाणी इन्व्हर्ट करून टाकायचं. बबल म्हणजेच काय, हा टिंब म्हणजेच बबल्या, बरोबर. जिथं जिथं बबल्या दिसतो तिथं तिथं हा बार येणार म्हणजे येणार. कारण बबल्या हा बेवडा आहे, त्याला बार शिवाय करमत नाही. आणि बार जर असला की सगळे पिऊन काय करतात लोक, जर दारू पिले तर काय करतात लोक, चांगले काम करतात, करतच नाही, वाईट काम करतात, उलटे काम करतात. ते काहीतरी करायला जातात ना, होतं काहीतरी. म्हणजे ते आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतात, करायला गेलं होतं हनुमान आणि झालं माकड. तसलं काम कोणाचं याचं, चांगलं करायला जातंय, भरपूर डेअरी आहे किनाऱ्यामध्ये, पण काय होतं, उलटे काम करून टाकतं. मग तसंच
बबल्या जिथं जिथं आहे तिथं उलट करून टाका. म्हणजे इनपुट तुम्ही 0 दिले तर आउटपुट किती आला 1. म्हणजे तुम्ही लो जर इनपुट दिलं तर आउटपुट काय येणार तुमचा हाय. मग लो म्हणजे कोण आहे 0 आणि हाय म्हणजे काय 1. हे झालं तुझं. त्यानंतर नेक्स्ट पाहू अँड गेट काय येत असतं. हे ट्रूथ टेबल मी तुम्हाला शिकवणार आहे, म्हणजे वन बाय वन शिकूया. कारण आता जर शिकवलं तर ते व्हिडिओची लेंथ खूप मोठी होईल आणि ते तुम्हाला बघणं शक्य नाही. त्यासाठी छोटे छोटे मी क्लिक करून टाकतोय. आता बघा नेक्स्ट आहे अँड गेट. अँड गेट काय करताय सिंपली मल्टिप्लिकेशन करत असतात. मग मल्टिप्लिकेशन कोणाचे करायचे बघा. मल्टिप्लिकेशन कोणाचे करायचे जे तुमचे इनपुट आहेत त्याचा मल्टिप्लिकेशन करून टाकायचा म्हणजे विल गेट आन्सर. ओके. मग काय आहे बघा आता इथं बघा तुमचा अँड गेट अशा प्रकारे आहे. अँड गेट कशा प्रकारे असा आहे. हे काय तुझं इनपुट आहे. इनपुट मध्ये ए 1 दे आणि बी मध्ये सुद्धा 1 जर दिलास तर तुझा आउटपुट काय येणार आहे 1 * 1 इक्वल टू किती आला 1 आला. आणि जर याचा ट्रूथ टेबल मध्ये बघायचं आहे जेव्हा तुझे दोन्ही इनपुट हाय असतील त्यावेळेस तुझा इनपुट हाय येणार आहे आणि आता लो येणार आहे. म्हणजे याचा अर्थ जर तू इथं 0 दिलास तर 1 * 0 जर केलास तर तुझा आन्सर किती येणार आहे 0 येणार आहे ना. काय डाऊट आहे त्याच्यामध्ये. एखाद्या म्हणजे 0 ने जर कुठल्याही व्हॅल्यूला जर मल्टिप्लिकेशन केलं व्हॅल्यू 0 येणार आहे. म्हणजे ट्रूथ टेबल ज्यावेळेस काढशील त्यावेळेस तुला समजेल काय समजणार आहे. जेव्हा तू इनपुट दोन्ही हाय देतील तेव्हाच तुझा आउटपुट हाय येणार आहे आणि ते हाय येणार आहे का नाही लो येणार आहे. कारण त्याच्यासोबत कोण आहे 0 ची संगत आहे. पण 0 ची संगत आहे पण कोणासोबत आहे मल्टिप्लिकेशन सोबत आहे. मग मल्टिप्लिकेशन मध्ये सोबत असेल तर सगळे व्हॅल्यूला काय करून टाकतं 0 करून टाकतं. हे झालं तुझं अँड. आणि त्यानंतर येत असतो आता जे काही आपलं बेसिक गेट ऍडिशन मध्ये ऑर येत असतो. ऑर म्हणजे काय सिंपली ऍडिशन. ऑर म्हणजे काय सिंपली ऍडिशन करायचं आहे. मग ते कसं करणार आहेस बघ. ए इनपुट आहे आणि बी आउटपुट. ए आणि बी तुझे काय येतं इनपुट आहेत आणि त्याला दाखवतं अशा प्रकारे. म्हणजे झालं तुझे ए म्हणजे 0 दे तू म्हणते आणि तुझं आउटपुट येणार आहे. अशा वेळेस काय 0 + 1 ची ऍडिशन करता आहे तर 0 + 1 ची ऍडिशन 1 आहे बरोबर. आता यामध्ये जेव्हा तू 0 0 देतीस त्यावेळेस 0 येणार. काय जेव्हा तुम्ही 0 0 देता त्यावेळेस व्हॅल्यू काय येणार 0. कारण 0 + 0 किती 0 + 0 किती 0 येणार. ओके. मग बघा त्याच्यामध्ये कसं करायचं तुला. जर यामध्ये एक इनपुट हाय असेल तर आउटपुट विल बी हाय बरोबर. एक जर इनपुट हाय आला तुझा तर काय झाला आउटपुट कसा आला हाय आलेला आहे. मग जर दोन्ही इनपुट तुझे लो असतील तर आउटपुट सुद्धा कसं येणार आहे तुझा लो. आणि हे झालं तुझं काय अँड गेट. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे नॅन्ड गेट और नॉट गेट. मग आता नॅन्ड गेट आणि नॉट गेट आपल्याला शिकायचं आहे. मग कसं शिकणार बघ. आता नॅन्ड गेट म्हणजे बबल्या आले की मग धिंगाणा झाला म्हणायचा. आता कसा होतो बघा धिंगाणा. आता हा आहे तुझा अँड गेट. त्याला लावला बबल्या तो झाला काय नॅन्ड. त्याला काय झाला नॅन्ड. हे झाला तुझा 0 असेल तो 1 असेल तर त्यावेळेस तुझा आउटपुट काय येणार आहे बघ y. पहिले अँड कर. अँडचं काय येणार आहे 0 * 1 जर केला तर आन्सर तुझं किती येणार आहे 0 येणार आहे बरोबर. आणि त्याचा काय करायचं तर y म्हणजे काय y = आउटपुटचा येणार आहे तुझा y बार येणार आहे. आउटपुटचा काय बार येणार आहे. म्हणजे या 0 चं बार करून टाक म्हणजे आन्सर तुझं किती येणार आहे 1. जे तुझं अँडचा आन्सर आलेला आहे त्याला उलट करून टाक. कारण बबल्याचा नाताला लागलं सगळं उलटे धंदे करून टाकतो. तू चांगला वेळी असतील तर तुला पाजवायचं काम करते बबल्या. आणि बबल्या जर सोबत असेल तर बार आलं समजायचं. आणि बार जर आला तर काय झाला आउटपुट तुझा चेंज झाला म्हणजे उलट झाला म्हणजे काय खाली म्हणतो वर पाय पिले कुठेही पडले संपला विषय. मग तसं बबले तुला व्हायचं का बबले व्हायचं नाही. तुला काय शिकून चांगलं बनायचंय. त्यासाठी काय कर तू मेहनत कर. आणि मेहनत केलं तर तुला येणारच आहे. जर समज या ठिकाणी तुझा इनपुट हा 1 1 असेल. तुझा इनपुट काय येणार आहे 1 1 असेल तर त्यावेळेस तुझा आउटपुट काय येणार आहे बरं. आउटपुट काय येणार आहे 1च येणार आहे. पण आउटपुट मध्ये ज्यावेळेस नॅन्ड करतोस त्यावेळेस a * b चा बार आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो हा 1 1 झालेला 1 * 1 इक्वल टू आला तुझा 1 आणि 1 जर आला तर त्याचं काय करायचं बार जर केला तर तुझे आन्सर काय येणार आहे 0. ओके. बार केला तर काय झालं आन्सर तुझं काय येणार आहे 0. म्हणजे ते उलट झालेलं आहे. मग त्यानंतर आहे नेक्स्ट नॉर आहे. नॉर मध्ये बघा आता नॉर कसं करायचं आपल्याला नॉर करायचंय. नॉर जर करायचं असेल तर कसं करणार नॉर करायचंय. नॉर मध्ये जसं तू नॅन्ड केला तसंच नॉर कर. नॅन्ड केलास ना तसंच नॉर करायचंय. मग नॉर मध्ये काय होत असते ऍडिशन होत असते. मग ऍडिशन जर होत असेल तर त्याचं गेट अशा प्रकारे आपण काय करतो नॉर गेट काढतो. आणि नॉर गेट काढलं तर काय होईल बघ इथं हे एक इनपुट आहे झाला 1 आणि हा 0 झालाय. आणि त्यावेळेस इथं बबल्या लागलेले आहे. बबल्या लागले की आउटपुट येणार आहे. आउटपुट काय येणार आहे a + b चा बार. a + b चा काय आलेला आहे
12 आलेलं आहे, कारण ऑर मध्ये आपण ऍडिशन घेत असतो. मग 12 आलेलं आहे. मग इथे घे y इक्वल टू, मग इथं काय होईल तुझा 1 प्लस 0 चा बार इक्वल टू, मग इथं आन्सर काय आलं तुझा 1 चा बार आला, म्हणजे आन्सर किती आला तुझा 0. 1 चा बार कर, इम्प्लिमेंट केलास तर काय झालं तुझा आन्सर उलटा झाला. उलटा झाला म्हणजे आन्सर किती आला. जर तुझा इनपुट हा हाय आला असेल किंवा जर तुझा इनपुट हाय आला असेल तर आउटपुट विल बी लो, कारण बबल्या लागतो. चांगले काम केले तर बबल्यासोबत असं ते चांगले काम होते का होत नाही, म्हणजे काय सगळे उलटे करून टाकत असतं. मग मॅथचं याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर कसं करू शकतोस तू बघ. y इक्वल टू ह्या a ला असं घे a बार, आता जे प्लस आहे प्लसला इनटू घेऊन टाक आणि b ला काय b बार घेऊन टाक. बरोबर. a ला काय घेत असतो a बार, त्यानंतर हे जे प्लस आहे त्याला उलटा कर इनटू झाला, त्यानंतर b चा कर बार झाला. मग a इक्वल टू काय आहे इथं a इक्वल टू 1 आहे, पण a बार इक्वल टू किती आला तुझा 0 इनटू b बार काय आहे तुझा b बार काय 0 आहे, आणि त्याचा उलट करून टाक काय 1, म्हणजे आन्सर विल बी 0. 1 इनटू 0 इक्वल टू किती 1 इनटू 0 इक्वल टू 1 आलेला आहे, आणि सॉरी 0 आलेला आहे, हे आन्सर तुझा आलेला आहे. हे झालं काय NAND. हे काय झालं तुझा NAND झालेला आहे. मग त्यानंतर आता NAND झाला, NOR झाला, त्यानंतर आता नेक्स्ट बघायचं आता आपल्याला XOR आणि XNOR. आता XOR आणि XNOR मध्ये काय ते स्पेशल पर्पज टाइप गेट आहेत, त्याचा ट्रूथ टेबल थोडासा मोठा आहे आणि आपल्याकडे जागा थोडीशी कमी आहे. यामध्ये एवढं एकच करायचं आहे, एक्सक्लुझिव्ह गेट मलाच काय म्हणायचं XOR गेट म्हणायचं आहे. आणि XOR गेट म्हणत असताना यामध्ये काय सबट्रॅक्शनही होत असते आणि ऍडिशनही होत असते. त्याच्यामध्ये काय होत असतं सबट्रॅक्शनही करतो आणि ऍडिशनही करतो, म्हणजे दोन्ही काम ऍट अ टाइम करतोय. मग याला म्हणायचं काय हे मल्टी काम ऍट अ टाइम करतो, मग याला म्हणायचं ऍडिशनल और सबट्रॅक्शन दोन्ही करतो, मग याला म्हणायचं XOR गेट किंवा एक्सक्लुझिव्ह गेट. आणि त्यानंतर नेक्स्ट येतो XNOR गेट. आता XNOR गेट म्हणजे काय, जो तुझा इनपुट XOR चा आला होता त्याला उलट करून टाक, मग बघ काय आला होता y इक्वल टू a XOR b, आणि त्यानंतर हे कोणाचं होतं रे, हे कोणाचं XOR चा होता, हे कोणाचा होता XOR चा होता. XNOR चा जर काढायचं असेल तुला तर कसं काढणार बघ तू XNOR चा. जे काही तुझा इनपुट आलाय त्या म्हणजे जे काही तुझा अगोदरच XOR चा आन्सर आलेला आहे त्याला उलट करून टाक. मग काय होईल बघ बार करून टाक, म्हणजे हे जे आले त्याचं उलट करून टाक, म्हणजे विल गेट आन्सर. बरोबर. तुला जे करायचं ते उलट करून टाक, कारण इथं बबले आहे. बबल्या जर असेल हे सेम दिसतोय, इक्वल पार्ट सेम दिसतोय, पण इथं बबल्या येतोय. बबल्या आले की काय बार येतो, आणि बार आला म्हणजे काय ते लिहून टाकायचं बार, नाही तर तू खरंच बार समजायचं. बरोबर. बार समजायचं नाही. काय आहे तो इथं तुमचं एंटरटेनमेंट व्हावं, तुमचं लक्ष लागावं म्हणून बोलतोय. नंतर हे मास्तर कसं आहे की म्हणशील बरं का, नाव ठेवायचं नाही. बघ आलं का. जर इतर काही डाऊट आला असेल, जर समजला नसेल तर रिपीट व्हिडिओ बघा, आणि जर कुठे डाऊट असतील तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती स्पेशल तुझ्यासाठी व्हिडिओ बनवेल. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.